जय गजानन. श्री गजानन महाराजांच्या जीवनातील एक अत्यंत अर्थपूर्ण आणि प्रेरणादायी प्रसंग श्री गजानन विजय ग्रंथाच्या 5व्या अध्यायात वर्णन केलेला आहे. या अध्यायातून महाराजांच्या देहाभिमानशून्य, अलिप्त आणि समत्वभावी स्वभाव अत्यंत प्रभावीपणे प्रकट होतो. अकोली गावाच्या शिवारात भास्कर नावाचा एक शेतकरी राहत होता. त्याच्या शेतातील विहीर अनेक वर्षांपासून कोरडी पडली होती. त्यामुळे त्या परिसरात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली होती आणि गावकऱ्यांना पाण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. एकदा श्री गजानन महाराज त्या शिवारातून जात असताना त्यांना तहान लागली. त्यांनी भास्कराकडे पाणी मागितले, परंतु भास्कराने महाराजांची महानता ओळखली नाही. उलट त्याने रागाने पाणी देण्यास नकार दिला. महाराज मात्र शांत राहिले. त्यानंतर ते त्या कोरड्या विहिरीजवळ गेले आणि ध्यानपूर्वक परमेश्वराची प्रार्थना केली. त्यांच्या कृपेने एक अद्भुत चमत्कार घडला. वर्षानुवर्ष कोरडी असलेल्या त्या विहिरीत अचानक पाणी उगम पावले. हा चमत्कार पाहून भास्कर चकित झाला. त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि तो लगेच महाराजांच्या चरणी जाऊन नम्रपणे क्षमा मागू लागला. त्या दिवसापासून त्याच्या मनात महाराजांविषयी दृढ श्रद्धा आणि भक्ती निर्माण झाली. या प्रसंगामुळे गावातील लोकांनाही संतांची महिमा कळली. सर्वांना समजले की संतांच्या सहवासामुळे मनुष्याच्या जीवनात मोठे परिवर्तन घडू शकते. या अध्यायातून आपल्याला महत्त्वाची शिकवण मिळते. संकटात धैर्य ठेवावे, संतांवर आणि परमेश्वरावर दृढ श्रद्धा ठेवावी, तसेच अहंकार सोडून नम्रता स्वीकारावी. संत संगतीमुळे मनुष्याचे जीवन शुद्ध, शांत आणि सद्गुणी बनते. गण गण गणात बोते. जय गजानन महाराज. असे आणखीनही अध्यायाचे सार पाहायला प्लीज या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.